मध्ययुगीन महाराष्ट्र. आपण प्राचीन महाराष्ट्राविषयी त्या दिवशी माहिती बघितली होती. आज आपण मध्ययुगीन महाराष्ट्राविषयी माहिती बघतोय. यादव कालखंड. महाराष्ट्राच्या इतिहासात यादव काळाला अनन्यसाधारण महत्व आहे. साधारणपणे कल्याणीच्या चालुक्यांच्या पाडावानंतर दक्षिणेमध्ये 3 प्रबळ सत्तांचा उदय झाला. त्यामध्ये कर्नाटकामध्ये होयसाळ नावाची सत्ता, आंध्रमध्ये काकतीय सत्ता, महाराष्ट्रात यादव सत्ता. सुबाहूचा पुत्र दृढ प्रहर हा यादवांच्या देवगिरीच्या राजांचा वंशावळीतील मूळ पुरुष होय. साधारणपणे आपण जर विचार केला तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या इतिहासात यादव काळाला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. तर कल्याणीच्या चालुक्याच्या पाडावानंतर दक्षिणेमध्ये 3 प्रबळ सत्तांचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये 3 प्रबळ सत्तांमध्ये होयसळ सत्ता कर्नाटकामध्ये आली, आंध्रमध्ये काकतीय सत्ता आली, महाराष्ट्रात यादव सत्ता. त्यानंतर पुढे आहे सुबाहूचा पुत्र जो होता दृढ प्रहर हा यादवांच्या देवगिरींच्या राज्यांच्या वंशावळीतील मूळ पुरुष होय. सिंघन द्वितीय हा पराक्रमी राजा. त्याने मायनी येथे संगमेश्वराचे व शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे मंदिर बांधले. सिंघन द्वितीय नंतर कृष्णदेव याने आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी माळव्याच्या परमाराचा पराभव केला. त्यानंतर सत्तेवर आला महादेव यादव. त्यानंतर रामचंद्र यादव गादीवर आला. त्याने देवगिरीला वैभवाच्या शिखरावर नेले. देवगिरीचे वैभव ऐकून अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली. देवगिरीवर इस्लामची सत्ता प्रस्थापित झाली. संपत्ती व खंडणी घेऊन खिलजी माघारी फिरला. रामचंद्र यादवने खंडणी देण्याचे बंद केल्यानंतर मलिक कफूरने देवगिरीवर आक्रमण केल्याने रामचंद्रला कैद केलं. शंकरदेव उर्फ सिंघन तृतीय हा यादव घराण्यातील शेवटचा सम्राट. मलिक कफूरने 1312 मध्ये शंकरदेवाचा पराभव केला व देवगिरी हे दक्षिणेकडील मुस्लिम सत्तेचे पहिले केंद्र बनले. खिलजी घराण्यानंतर देवगिरीवर तुघलक घराण्याची सत्ता आली. मोहम्मद बिन तुघलकने 1327 मध्ये आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीस आणली व देवगिरीस दौलताबाद असं नाव दिलं. तर ते नाव कोणी दिलेलं आहे? मोहम्मद बिन तुघलक याने ते नाव दिले. जसं यादव घराण्याचा शेवट झाला तसं बहामनी घराणं सुद्धा महाराष्ट्रामध्ये होतं. तर ते बहामनी घराणं कोणतं आहे बघा, बहामनी राज्य 1347 ते 1494. महाराष्ट्रावर 13व्या शतकाच्या अखेरपासून सुरू झालेली दिल्लीच्या सुलतानांची आक्रमणे व त्यामुळे बहामनी राज्याची स्थापना महत्वाच्या घटना आहेत. महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना हसन गंगू बहामनी याने केली. तो या राज्याचा मूळ संस्थापक होता. त्याचं नाव आहे हसन गंगू बहामनी. मोहम्मद गवान हा मुत्सुद्दी सरदार. त्यांच्या मृत्यूनंतर बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. हसन गंगू बहामनीने जे साम्राज्य निर्माण केलं होतं त्याचे 5 तुकडे झाले. वराड मध्ये इमादशाही सुरू झाली. अहमदनगरमध्ये निजामशाही, बिदरमध्ये बारिदशाही, गोवळकंड्यामध्ये कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही. आणि इथून खऱ्या अर्थाने मुघल कालखंड सुरू झाला. दक्षिण भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील खानदेश व अहमदनगर ही स्वतंत्र राज्य आपल्या आधिपत्याखाली आणण्याची अकबराची महत्वाकांक्षा होती. खानदेशने अकबराचे सार्वभौमत्व स्वीकारलेले होते. म्हणजे खानदेश जो प्रदेश होता त्याने अकबराचं सार्वभौमत्व स्वीकारलेलं होतं. त्यानंतर मात्र चांद बिबीने अकबराचा आदेश धुडकावला. शेवटी तह झाला. जहांगीर व शहाजहान यांनी अहमदनगरवर स्वारी केली. मलिक अंबर हा निजामशाहीचा कारभार पाहत होता. त्याने मुघलांबरोबर तह केला. पुढे शहाजीराजे भोसले यांनी शहाजहान विरुद्ध युद्ध पुकारलेलं दिसून येतं आपल्याला. तर अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढे मात्र 1636 मध्ये शहाजी राजांचा पराभव झाला आणि निजामशाहीचा शेवट झाला. ओके. त्यानंतर औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दख्खन विजयाचे स्वप्न पाहिले, मात्र त्याला त्यात यश आले नाही. आणि मग नंतर सुरू झाला तो
मराठा कालखंड 1630 ते 1818, म्हणजे जवळजवळ 70, 170 आणि वरचे 18, आणि जवळपास 200 असं धरून चला तुम्ही. तर 200 पर्यंत, 200 वर्ष कालखंड हा जवळजवळ यांचा होता, आपलं मराठा साम्राज्याचा होता, मराठा कालखंड होता. छत्रपती शिवाजी महाराज 1630 ते 1680 मध्ये, 1630 ला जन्म झाला, 1680 मध्ये मृत्यू झाला. अं, दोन राजे, त्यामध्ये संभाजीराजे, राजाराम महाराज. संभाजीराजे 1680 ते इथे 87 दिलेला आहे. मग आणि राजाराम महाराज 1687 ते 1700, या पद्धतीने तो कालखंड दिलेला आहे. मग शाहू महाराज, येसुबाई, राजधानी सातारा. मग बाळाजी विश्वनाथ यांनी सांभाळलं 1710 ते 20 मध्ये साम्राज्य. इकडे दुसरा शिवाजी, ताराबाई, राजधानी कोल्हापूर. आपल्याला माहिती आहे की दोन गाद्या आपण मानत असतो महाराष्ट्रामध्ये, एक साताऱ्याची गादी पण आहे आणि कोल्हापूरची गादी पण मानत असतो. मग बाळाजी विश्वनाथ 1710 ते 20, पहिला बाजीराव 1720 ते 40, त्यानंतर पहिला बाजीराव 1720 ते 40, पहिला बाजीरावचे पुढे वारसदार नानासाहेब 1740 ते 61, रघुनाथराव, नंतर नानासाहेबांनंतर माधवराव, नारायणराव, विश्वासराव जे पानिपतमध्ये होते, सवाई माधवराव. नंतर इकडे जर विचार केला तर रघुनाथराव यांच्या बाबतीत दुसरा बाजीराव, आणि मग इथे पेशवाईचा शेवट झाला. आणि शेवटचे जे होते ते धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे, 1857चा उठाव. आणि इकडे आपण जर पाहिलं बाळाजी विश्वनाथ, इकडे आहे चिमाजी अप्पा, सदाशिवराव भाऊ, पानिपत, पानिपतच्या युद्धात होते ते. तर पेशवाईचा शेवट झाला, अशी एकंदरीत ती रचना आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. ओके. त्यानंतर पुढे जाऊया, पुढे बघूया 19व्या शतकातील प्रबोधन. हे चालू असताना 19व्या शतकामध्ये प्रबोधन होत होते. 19व्या शतकात महाराष्ट्रातील समाज जीवनात धर्माला फार महत्वाचे स्थान आले होते. समाज जीवनावर धर्मसंस्थेचा पगडा बसला होता. हिंदू धर्मामध्ये कर्मकांड, व्रतवैकल्य, दानधर्म, अनुष्ठाने इत्यादींचे महत्व वाढले होते. पुरोहित वर्ग आळशी झाला होता. अंधश्रद्धा व रूढी परंपरांना महत्व आलं होतं, आणि धर्मामध्ये बेबंदशाहीची निर्मिती झाली होती. यामध्ये महाराष्ट्रातील समाज जीवन, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, श्रेष्ठ, कनिष्ठ, स्पृश्य, अस्पृश्य इत्यादी बाबतीत कडक निर्बंध लागू झाले. समाज अनेक जाती उपजातींमध्ये विभागला गेला. पुरुष प्रधान समाज व्यवस्था तयार झाली. स्त्रियांची स्थिती हालाकीची बनली. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सती प्रथा, बालविवाह, विधवा विवाह बंदी, केशवपण, बहुपत्नीत्व, देवदासी प्रथा सुरू झाल्या. 19व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. प्रबोधनामध्ये मग समाजात प्रबोधन म्हणजे काय, तर समाजात प्रचलित असलेल्या आचार, विचार, व्यवहारात जेव्हा जेव्हा दोष उत्पन्न होतात, तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला प्रबोधन म्हणतात. म्हणजे ज्या वेळेस समाजाच्या आचार, विचार व व्यवहारात दोष निर्माण झाले, तर ते दोष दूर करण्यासाठी बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ समाज जेव्हा जागृत होतो, त्या प्रक्रियेला प्रबोधन म्हणतात. महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची कारणे, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडला, बुद्धिप्रामाण्यवाद, राष्ट्रवाद, औद्योगिकीकरण, उदारमतवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, समता या संकल्पनांना महाराष्ट्रातल्या जनतेला ओळख झाली. नवशिक्षित जेवढे होते त्यांच्यामध्ये जाणीव जागृती तयार झाली. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव सुरू झाला, इंग्रजी शिक्षण सुरू झालं. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी व कारकून तयार करण्यासाठी इंग्रजी शिक्षण सुरू झालं. शिक्षण सर्व जाती धर्मांना, स्त्रियांना खुले केले गेले. आपल्या समाजातील खुळचट कल्पना, चालीरीती, रूढी व परंपरा इत्यादी आपल्या अधोगतीची कारणे आहेत हे समजले. यातून महाराष्ट्रात धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळी सुरू झाल्या. तर आहे पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव. पहिलं होतं पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव. नंतर ख्रिस्ती मिशनरींचे कार्य, समाजव्यवस्था व परंपरागत धर्म यामध्ये दोष आहे हे दाखवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यावर कडाडून टीका केली. महाराष्ट्रातील धर्मसुधारणा चळवळीस व प्रबोधनात चालना दिली.
वैज्ञानिक व भौतिक सुधारणा. इंग्रजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व भौतिक सुधारणा यांचा अवलंब केला. आपल्या मागासलेपणाची जाणीव येथील तरुणांना करून दिली. त्याच वेळेस गटेनबर्ग याने 1540 मध्ये छपाई यंत्राचा शोध लावला होता. ह्या मुद्रण कलेचा शोध लागला. भारतीय भाषांमध्ये बायबलचं भाषांतर झालं. छापील ग्रंथ वृत्तपत्रांमधून बाळशास्त्री जांभेकर, पांडुरंग तर्खडकर, लोकहितवादी हे प्रबोधनात्मक लिहू लागले. त्यामुळे धार्मिक सुधारणा चळवळी सुरू झाल्या आणि ह्या सुधारणा चळवळी सुरू झाल्या. इथून मग खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील समाज सुधारकांचं योगदान सुरू झालं. तर याच्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ 1803 ते 1865. तर यांचं पहिलं योगदान आपल्याला दिसून येत आहे. जगन्नाथ शंकर शेठ 1830 ते 1865. 10 फेब्रुवारी 1803 मध्ये जन्म. 1803 ते 1865. 10 फेब्रुवारी 1803 मध्ये जन्म झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचं मूळ गाव. मुरकुटे हे त्यांचे उपनाम. लक्षात ठेवा, मुरकुटे हे त्यांचं मूळ नाव होतं. लहानपणी वडिलांचा मृत्यू झाला. संपत्तीचा उपयोग त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी केला. शैक्षणिक कार्य काय? तर विद्यादानाखेरीज आमचा उद्धार होणार नाही असे एल्फिन्स्टन जो आला होता त्याला स्पष्टपणे सांगितले. 1822 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची संस्था स्थापन केली. या देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा स्थापन झालेली ही पहिलीच संस्था होती. लक्षात ठेवा. तर नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. मुंबई व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या. बाळशास्त्री जांभेकर, सदाशिवराव छत्रे यांचं फार मोठं सहकार्य लाभलं. एल्फिन्स्टनच्या स्मारकासाठी जमवलेल्या फंडातून एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केलं. सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशनवर नानांची नियुक्ती झाली. याच बोर्डाचे 1856 साली विद्या खात्यात रूपांतर झालं. 1845 साली दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड यांनी स्थापन केल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत स्थापना केली. त्याच नानांनी सहकार्य केलं. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. स्वतःच्या जागेत जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुलींची शाळा काढली. ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो होते. जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेमागे नानांचे खूप मोठे प्रयत्न होते. असे महान व्यक्तिमत्व होते ज्यांचं नाव आहे जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना. सामाजिक कार्य जर आपण पाहिलं तर 1846 साली जो काही म्युन्सिपल ऍक्ट तयार झाला, त्या म्युन्सिपल ऍक्ट ऍग्री होण्यासाठी, संमत होण्यासाठी नानांनी प्रयत्न केले. ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी व जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेत नानांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर भारतामध्ये पहिली रेल्वे जी धावली मुंबई ते ठाणे, ही रेल्वे सुरू करण्यामागे सुद्धा नानांचेच प्रयत्न होते. राजकीय कार्य जर आपण पाहिले तर 1852 साली दादाभाई नौरोजी यांच्यासह बॉम्बे असोसिएशन ही संस्था मुंबईत स्थापन केली. 1835 मध्ये जस्टिस ऑफ पीस या पदावर त्यांची नियुक्ती झाली. 1835 मध्ये. योग्यता. आचार्य जावडेकर असं म्हणतात की लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी. हे मुंबईतले पहिले पुढारी होते की लोकांच्या समस्या ते ब्रिटिशांपर्यंत पोहोचवायचे. आचार्य आत्रे असं म्हणतात मुंबईचा अनभिषिक्त सम्राट. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट जर कोण होते तर त्यांचं नाव आहे जगन्नाथ शंकर शेठ. पुढचा आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर 1812 ते 1846. आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक, विचारवंत. पोंबुर्ले नावाच्या खेड्यात रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. 1812 साली जन्म झाला. शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच गणिताचे ते शिक्षक झाले. संस्कृत, इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल, गुजराती, बंगाली, फारसी या भाषांचं त्यांना विशेष ज्ञान होतं. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते डेप्युटी सेक्रेटरी होते. एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक व सरकारच्या शिक्षण खात्यात काम केलं. गणित व विज्ञानावर आधारित शून्यलब्धी हे पुस्तक मराठीत लिहिलेलं आहे. शून्यलब्धी पुस्तक बाळशास्त्री जांभेकर. वृत्तपत्र व वाङ्मयी क्षेत्रातील कार्य. 1832 साली दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केले. इंग्रजी व मराठी भाषेत ते निघत असे. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं मराठी मासिक त्यांनी सुरू केलं.
विज्ञानाचा प्रसार करणं हा त्यांचा मूळ उद्देश होता. भारतीय ताम्रपट, शिलालेख यांचे संशोधन व वाचन करून अनेक शोध निबंध लिहिले. त्यामुळे त्यांना आद्य इतिहासकार असं संबोधलं जातं. बालव्याकरण, नीतिकथा, सारसंग्रह, हिंदुस्थानाचा इतिहास, संध्येचे भाषांतर, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास आदी ग्रंथ त्यांनी लिहिले. सामाजिक कार्य जर पाहिलं तर हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना परत शुद्ध करून स्वधर्मात घ्यावे असे स्पष्ट विचार बाळशास्त्री जांभेकर यांनी मांडले. त्यातूनच शेषाद्री नावाचं प्रकरण घडलेलं आहे. यांची योग्यता काय आहे तर आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, व्यासंगी पंडित, हळदीकर असं म्हणतात. निरपेक्षपणे संपूर्ण आयुष्यभर सर्व प्रकारची झीज सोसून लोकशिक्षण, वाङ्मय व इतिहास यांची एकनिष्ठेने सेवा करणारा असा त्यागी कार्यकर्ता, फार विरळा असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर असे दोन महत्वाचे आपण महत्वाचे समाजसुधारक पाहिले. त्याचबरोबर यादव घराण्याबद्दलची माहिती पाहिली. 19व्या शतकातलं प्रबोधन पाहिलं. मराठा कालखंड पाहिला. ओके. त्यानंतर कशा पद्धतीने हसन गंगू बहामनी यांनी बहामनी राज्य सुरू केलं हे आपण पाहिलं. ओके. आज विद्यार्थी 5च जॉईंट आहेत. त्यामध्ये मी एक, म्हणजे 4च विद्यार्थी आहेत. त्यामुळे आपण आता थांबतोय. उद्या मात्र जास्त विद्यार्थी राहतील, त्यावेळेस आपण अजून 10-20 मिनिटं जास्त घेऊया. सो गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू.